आलं आणि इथं पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातनं हे सगळं सांभाळणं ही काळाची गरज आहे हे लक्षात आल्यानंतर त्याच्याबद्दलचे काही कायदे नियम करण्यात आले आणि त्यांच्या एकंदरीत ह्या पर्यावरणाच्या संदर्भातलं काम बघून भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ह्या पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात त्यांना आलेलं होतं आणि त्यांनी शेवटपर्यंत वय वर्ष त्यांचं 83 होईपर्यंत जोपर्यंत ते काम करू शकत होते तोपर्यंत त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम केलं आणि आपल्या जगाच्या सगळ्यांच्या समोर पर्यावरणाचा यक्ष प्रश्न उभा आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये जगातल्या सगळ्याच महत्वाच्या देशांनी खूप मनावर घेतलेलं आहे। आजही बऱ्याच ठिकाणी पर्यावरणाला पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातनं जेवढं महत्व द्यायला पाहिजे तेवढं अजून दिलं जात नाही हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे। परंतु अशा मोठ्या ख्यातनाम असणाऱ्या व्यक्ती आज आपल्याला सोडून गेलेले आहेत। मी माधवराव गाडगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांनी जी काही आपल्याला ह्या संशोधनाच्या माध्यमातून शिकवलेलं आहे ते आपण सगळेजण आत्मसात करून पुढं पर्यावरण मुक्त आपला भारत देश, आपला महाराष्ट्र, आपला सगळा परिसर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूया। पर्यावरणाचा फार गंभीर समस्या आज आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण झालेली आहे, ती दूर करणं हीच खऱ्या अर्थाने गाडगे साहेबांना श्रद्धांजली ठरेल। त्या पद्धतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद। पर्यावरण मुक्त म्हणाले, प्रदूषण मुक्त पर्यावरण बाजूने माफ करा, प्रदूषण मुक्त आज आपल्याला करण्याची गरज आहे आणि पर्यावरणाला जास्तीत जास्त महत्व देऊन पर्यावरणाचा समतोल कसा साधता येईल याबद्दलचा प्रयत्न करणं हीच खरी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। थोडक्यामध्ये आज पिंपरी मधले कसे दौरे आहेत तेवढंच नाही, आता ते माहिती आहे सगळ्यांना।